राज्यातील सामाजिक ऐक्याची वीण उसवते की काय? आरक्षणावर सुरू असलेल्या वादावरून शरद पवारांनी व्यक्त केली भीती. ऐक्य कायम ठेवण्याचं नाशिकमधील कार्यक्रमातून आवाहन. तारीख ठरली. नागपुरात 10 ऑक्टोबरला ओबीसींचा महामोर्चा. ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मोर्चात सहभागी व्हा. विजय वडेट्टीवारांचं ओबीसी समाजासह नेत्यांना आवाहन. मराठा समाजाला आता 2 आरक्षण. कोणतं आरक्षण कायम ठेवण्याचा सरकारनं निर्णय घेतलाय का? SEBC सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाचा सवाल. तर 4 तारखेला पुढील सुनावणी होणार. बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी धाराशिवमधील 32 वर्षाच्या तरुणाची आत्महत्या. हैदराबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण देण्याची मागणी. धनगर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधील आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडू. शिवसेना आमदार आमशा पाडवींचा सरकारला गंभीर इशारा. उद्या होणाऱ्या भारत पाकिस्तान मॅचला उद्धव ठाकरेंचा विरोध. पंतप्रधान मोदींना पाठवणार सिंदूर. तर युद्ध पुकारलं त्यांच्यासोबत मॅच खेळणं म्हणजे देशभक्तीचा व्यापार असल्याचा ठाकरेंचा घणाघात. बुर्का पहने का ऐसा आवाज आएगा, कौन बोलेगा? वो आदित्य ठाकरे. चलो मैडम बैठो, हो गया काम. आदित्य ठाकरे भारत पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी बुरखा घालून जातील. नितेश राणेंचं टीकास्त्र. प्रकाश महाजनांचा मनसेला जय महाराष्ट्र. पांडुरंगानं लक्ष दिलं नाही. नशिबी नेहमीच उपेक्षा आली. महाजनांची खंत. लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमचा विचार. महिला IPS वादावर अजित पवारांनी अधिक बोलणं टाळलं. आमच्या तिघांचं व्यवस्थित सुरू असल्याचंही भाष्य. सोनं चांदीच्या दरात वाढ. सोन्याचे दर 1,13,500 प्रतितोळा तर चांदीचे दर 1,33,500 रुपयांवर गेले.